आता सध्या तुम्ही पुण्यामध्ये सक्रिय झालाय, मला खासदार व्हायचे अशी पुण्याच्या गल्ली बोळांमध्ये सध्या चर्चा आहे. तर निवडणुकीच्या वेळेला साधा एखाद्याला पक्षानं प्रभाग बदल म्हटलं तरी नाकं मुरडतात, राडारड करतात. मग तुमच्यासाठी इथले जे इच्छुक नेते आहेत तर ते त्याग करतील का? मलाच नाही, या देशामध्ये कुठलाही माणूस जर असं सांगत असेल की त्याला मेसेज मिळालेला आहे तर तो लोकांना मूर्ख बनवतो. निष्कर्ष काढणाऱ्यांना काढू द्या. भारतीय जनता पक्षात असं काहीही चालत नाही. तुम्ही पुणेकर आहात हे सांगावं लागतंय. पुण्यात आणि देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार अशी कामगिरी केल्यानं भाजपच्या नेत्यांचा जोरदार असा कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये देखील या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जोरदार मोर्चेबांधणी सर्वच पक्षांकडून होत आहे. याच तयारीमध्ये, याच चर्चेमध्ये एक नाव सातत्याने येत आहे, ते म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते सुनीलजी देवधर यांचं. देवधर हे भाजपमध्ये अतिशय दिग्गज असं नाव आहे. मोस्टली त्यांच्या नॉर्थ ईस्ट मधल्या कामासाठी त्यांना ओळखलं जातं. आज आपल्यासोबत ते आहेत, त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. याचबरोबर त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास आणि त्यांची इथून पुढची दिशा कशी असणार आहे, ते खरंच लोकसभेसाठी इच्छुक आहेत का, त्यांचं व्हिजन काय आहे पुण्याबद्दलचं, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. मी आणि माझा सहकारी विरेश आज या माध्यमातून, या आपल्या विशेष पॉडकास्टच्या माध्यमातून आज सुनीलजींशी संवाद साधणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद दीपक. सर, मला सुरुवातीला तुमच्या संघाला जोडण्या जाण्याबद्दल जाणून घेण्यामध्ये जास्त विशेष इंटरेस्ट आहे. कारण ज्या काळामध्ये पूर्ण देशामध्ये काँग्रेसचं वारं वाहत होतं, म्हणजे संघाचं नाव घेणं सुद्धा एक वेळ पाप समजलं जात होतं, तुच्छतेनं बघत होते लोक संघाकडे. अशा काळामध्ये तुम्ही जोडले गेलात. काय नेमका तो टप्पा होता, काय सांगू शकाल सुरुवातीलाच? संघाकडे माझा ओढा असण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझे वडील वीणा देवधर, ज्यांना विसूभाऊ देवधर म्हणून सगळे ओळखतात. बरं. आणि पुणे तरुण भारतचे ते संपादक होते. तसे लोकसत्ताचे सहसंपादक, महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी, गावाकाळामध्ये अग्रलेख लिहिणारे, असे त्यांचे अनेक परिचय आहेत. पण नारायण पेठेत आमचं विजय टॉकीजच्या गल्लीमध्ये 125 वर्षांपासून वास्तव्य. आणि वडील लहान असताना शाखेत जायला लागले. माझे काका वसंतराव देवधर, ज्यांनी सायकलवरनं जाऊन हडपसर आणि वानवडीमध्ये संघाच्या शाखा चालू केल्या. आणि नंतर बहुजन समाजाला घेऊन त्यांनी जनसेवा बँकेची स्थापना केली. सहकार भारतीचं ते खूप मोठं नाव आहे, वसंतराव देवधर. हे दोघं, वडील आणि काका, हे ज्या घरामध्ये मी लहानाचा मोठा झालो, ते इतके मोठे आदर्श होते की संघाच्या शाखेत जाणं अगदी स्वाभाविक होतं. म्हणून पुण्यामध्ये ओंकारेश्वराकडे जाताना मध्ये कबीर बाग आहे, त्या कबीर बागेत जी शाखा होती त्या शाखेमध्ये मी जायला सुरुवात केली. नुमवीचा मी विद्यार्थी आणि म्हणून मी नुमवीय आहे. आणि पुण्यामध्ये नुमवीय आहे एक मोठं ब्रँड आहे. ब्रँड पेक्षा मला त्याचा अभिमान आहे. तुम्ही जर माझा शाळेपासून ते आतापर्यंतचा प्रवास बघितलात तर एक गोष्ट माझ्यामध्ये स्वतःला जी दिसते, ती कुठलंही काम मला दिलं कोणी की ते पूर्ण केल्याशिवाय मी थांबत नाही. याचं कारण शाळेतनं मिळालेले संस्कार, हाती घ्याल ते तडीस न्या, हे नुमवीचं ब्रीदवाक्य आहे. बरोबर. आणि त्या दरम्यान मग शाखेमध्ये जात असताना थोडं काही अनबन झाली म्हणा, असं काहीतरी रुसलो. लहान होतो, 7वी 8वी मध्ये. आणि मग वडिलांनी मला सांगितलं, तू मग ज्ञानप्रबोधिनीच्या दलात जा. म्हणून मग मी ज्ञानप्रबोधिनीची दल त्यावेळेला खूप पॉप्युलर होती आणि मी दलात जायला सुरुवात केली. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या मैदानावरती जे रमण दल भरायचं, त्या दलामध्ये मी जायचो. आणि दलामध्ये गेल्यामुळे पिंक कलरचा कुर्ता, पांढरा पायजमा आणि डोक्यावर पांढरी टोपी घेऊन, हातामध्ये भगवा झेंडा घेऊन ध्वज नृत्य मी शिकलेलो, फुटबॉल खेळणं वगैरे बाकी सगळे संस्कारांचे कार्यक्रम. आणि त्या काळामध्ये पुण्याची जी अनंत चतुर्दशीची यात्रा निघायची, त्याच्यात ज्ञानप्रबोधिनीच्या दलाचा नृत्य असायचं. त्याच्यामध्ये लगातार सतत 3 वर्ष मी सहभागी देखील झालेलो आहे. अशा पद्धतीने मी संघामध्ये आलो, ज्ञानप्रबोधिनीत गेलो. मग वडिलांची बदली झाली, त्यांनी तरुण भारत सोडून ते मुंबईला गेले.
ते मुंबईला गेल्यावर मग त्यांच्याबरोबर मी मुंबईला गेलो आणि मग बीएससीच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी शाखेत जायला सुरुवात केली, स्वतःहून शाखेत जायला सुरुवात केली. तो पण एक गमतीदार किस्सा आहे. म्हणजे राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली ती बहुतेक 31 डिसेंबर 1984 शेवटचा दिवस 84चा. आणि 1-2 जानेवारीकडे मी वडिलांशी वाद घालत बसलो होतो की असं कसं देशाने एकदम विमान चालवतो म्हणून काय तो काय देश चालवू शकेल का, त्याला कसं काय निवडलं. तर वडील म्हणाले ते ठीक आहे पण तुला हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही कारण तू देशासाठी काहीच करत नाहीस, तू आपली गाणी ऐकत बसतोस आणि बाकी कॉलेजला बंक मारून चित्रपट बघायला जातोस आणि सुहास शिरवळकर आणि यांच्या कादंबऱ्या वाचत असतोस. तर तू काहीतरी देशासाठी कर मग देशाबद्दल बोल. तर हे मला जिव्हारी लागलं आणि मग 2 दिवसानंतरच मी एका माझ्या मित्राबरोबर शाखेत जायला सुरुवात केली आणि ते जे खेचलं गेलं ते एकदम खेचलं गेलं. 1985 मध्ये माझं प्रथम वर्ष झालं. 86 मध्ये MSCच्या प्रॅक्टिकल्स मध्ये आल्यामुळे मी द्वितीय वर्ष करू शकलो नाही. मग 87 मध्ये चाळीसगावला मी द्वितीय वर्ष केलं आणि 88 ला तृतीय वर्ष केलं. म्हणजे एका पाठोपाठ एक कॉलेज करत असतानाच आणि एका संघाच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून त्याच वेळेला नोकरी केली. 300 रुपये पगार होता कारण सरकारी एड नव्हती. आणि मला खूप आवडलं की हे एक चांगला पेशा आहे, संघाचं काम खूप करता येतं. म्हणून मग मी बीएड केलं की आपण नंतर शिक्षक बनायचं. आणि मग MSc बीएड झाल्यानंतर मुंबईत एक विद्यानिधी हायस्कूल आहे, तिथे ती एडेड शाळा आहे, तिथे नोकरी लागली आणि एडेड शाळेत नोकरी करत होतो. म्हणजे ती जर मी कंटिन्यू केली असती तर मी मुख्याध्यापक झालो असतो. पण वर्षभर काम करून मग त्यावेळेचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आवाहन केलं की राम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे खूप मोठं हिंदुत्वाचं वातावरण देशभरात निर्माण झालेलं आहे. येणारी 10 वर्ष हिंदू युवकांनी झोकून देऊन घरदार सोडून संघटनेचं काम केलं पाहिजे. आणि मी तर स्वतः 90 सालच्या कारसेवेमध्ये मी अंधेरीच्या 125 युवकांना घेऊन गेलो होतो. आणि आम्हाला तिथे फतेपूरची जी अनाज मंडी होती त्याला जेल बनवून त्याच्यामध्ये 22 दिवस जेलमध्ये ठेवलं होतं. कारण मुलायम सिंग यादवांनी दरपोक केली होती. अयोध्या में तिनके को घुसने नहीं दूंगा, उत्तर प्रदेश में परिंदे को पर नहीं मारने दूंगा. आणि आम्ही सगळे तिथे पोहोचलेले. आणि मग आम्ही 30 नोव्हेंबरला जाऊ शकलो नाही, 30 ऑक्टोबरला. तर आम्हाला त्याचं खूप दुःख झालं. आणि मग 2 नोव्हेंबरला तर कारसेवकांच्या हत्या झाल्या आणि त्याच्यानंतर 4 नोव्हेंबरला दर्शन उघडं झालं. तर आम्ही दर्शन घेऊन मग परत आलो. तर असं राम जन्मभूमी आंदोलनात माझं इन्व्हॉल्वमेंट होतं. रामशिला पूजनाचा मी प्रमुख होतो. आणि मग प्रचारक निघालो बाळासाहेब देवरसांच्या सरसंघचालकांच्या आवाहनावरनं. मला विचारलं की 2 चॉईस आहेत, एक तर महाराष्ट्रात कुठेतरी तू जिल्हा प्रचारक म्हणून काम करायचंस, नाहीतर ईशान्य भारतात नॉर्थ ईस्ट मध्ये पूर्वांचलात प्रचारकांची गरज आहे, तिकडे जाशील का. तर मी पूजनीय सुदर्शनजींचं भाषण ऐकलं होतं पूर्वांचलावर आणि माझ्यावर खूप परिणाम झाला होता. आणि विनय सहस्रबुद्धे यांनी एक पुस्तक लिहिलं होतं एकाकी पूर्वांचल. तर ते मी वाचलं होतं आणि त्याचाही माझ्यावरती परिणाम होता की असा हा आपल्या देशाचा भाग आहे की जिकडे जाण्याची गरज आहे तो वाचवला पाहिजे. आणि मला आयती संधी चालून आली ज्यावेळेला मला एक पर्याय दिला गेला की इथे राहा किंवा तिथे जायचं असेल तर जाऊ शकतोस. मी लगेच म्हटलं की मी तिथे जातो. आणि मग माझी शिलाँग मध्ये नियुक्ती झाली. शिलाँग ईशान्य भारतात प्रचारक म्हणून. हा मी संघाचा प्रचार पूर्ण होते. आपल्याला पुढे येऊच आपण त्याकडे. पण तुम्ही म्हणले की 2 चॉईस होते, एक तर महाराष्ट्रात राहायचं किंवा बाहेर जाऊन काम करायचं पूर्वांचलाच्या साईडला. पण पूर्ण वेळ प्रचारक होण्याचा म्हणजे तुम्ही अविवाहित देखील आहात, म्हणजे तुम्ही संघ कार्यासाठी विवाह देखील केला नाही. मग अशा वेळी की तुम्ही पूर्ण प्रचारक व्हायचे आणि आता पूर्ण देशसेवेला आणि संघ कार्याला वाहून घ्यायचंय, हे ज्यावेळेस तुम्ही घरी सांगितलं असेल त्यावेळेस तुम्ही काय कंडिशन होते? माझ्या आधीच मी तुम्हाला सांगितलं की वीणा देवधर संघाचे स्वयंसेवक, संघाचं मुखपत्र तरुण भारत त्याचे ते संपादक. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी असताना त्यांना माननीय मोरोपंतांनी विचारलं की पुणे तरुण भारतला संपादक म्हणून येशील का.
त्यांनी हो म्हटलं. त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्स पेक्षा 300 रुपये पगार तरुण भारतच्या संपादकाचा कमी होता. त्यावेळेचे 300 रुपये म्हणजे 79-80 सालचे. पण वडिलांनी काहीही पुढे पाठी विचार न करता संघाचं मुखपत्र म्हणून ते आले. माझी आई जी आहे ती माहेरची केळकर आणि समाजवादी चळवळीचे आचार्य श्रीपाद केळकर आणि इंदुमती केळकर, ज्यांचा कन्याशाळेच्या थोडं पुढे वाघोलीकरांचा वाडा आहे, तिथे ते राहायचे. समर्पित समाजवादी, प्रामाणिक समाजवादी. आणि ते माझे सख्खे मामा मामी. भाकरू केळकर सावरकरांचे सहयोगी ते माझे सख्खे मामा. अशा सगळ्या म्हणजे आईकडनं आणि वडिलांकडनं हे सगळं पूर्ण समाजसेवेचं व्रत घेतलेले लोक. आणि आई सुद्धा तशीच. पण आईने थोडी नाराजगी व्यक्त केली, पण मी ठरवलं जायचं. आणि नॉर्थ ईस्ट मध्ये मी ज्या वेळेला प्रचारक म्हणून जायचं म्हटलं, त्यावेळेला नॉर्थ ईस्ट मध्ये प्रचारकांच्या हत्या झालेल्या, दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं होतं. तर ही माहिती वडिलांना होती, आईला फार माहिती नव्हती. पण आई काळजी होती, इतक्या लांब जायचं. आणि त्यावेळेला मोबाईल्स नव्हते, त्यावेळेला ईमेल नव्हता, कॉम्प्युटर काहीच नव्हतं ना. म्हणजे एसटीडी डायल करायचा. तर त्याच्यामुळे आणि तोही कधी लागला नाही लागला. स्पीड पोस्ट मी पाठवलं तर 7 दिवसांनी पोचायचं अशी स्थिती होती पत्रांची. त्याच्यामुळे थोडा आईचं कुरबुर होती, विरोध नव्हता. पण भरल्या डोळ्यांनी त्यांनी निरोप दिले. एक खूप माझ्या जीवनातली मोठी टर्निंग पॉइंट अशी घटना आहे की मी गेलो आणि 15 दिवसात प्रमोद नारायण दीक्षित यांची हत्या झाली. प्रमोद नारायण दीक्षित पुण्यातले, इकडनं प्रचारक निघाले. स्वीट होम समोर त्यांचा वाडा आहे, त्यांचा वाडा नाही, ते वाड्यात भाड्याने राहायचे. आणि इकडनं प्रचारक झालेले, तेही MSc झालेले. 10 वर्ष प्रचंड काम त्यांनी नॉर्थ ईस्ट मध्ये उभं केलं. बरपेटा कार्यालयात उल्फाच्या दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं. ती बातमी मुंबईत आली, तरुण भारत मध्ये फ्रंट पेजवर होती. वडिलांनी तो लपवला आईपासनं. पण मग लोकसत्तामध्ये वगैरे अशी ती बातमी छोटीशी आईनी वाचली. आई रडायला लागली. ते सांगितलं आधी मुकुंदराव पणशीकरांना फोन करा, प्रांत प्रचारक होते ते. सुनीलशी मला बोलणं करायचंय, त्याला ताबडतोब बोलवून घ्या. आई म्हणून काळजी. मग तिने मला पत्र लिहिलं की तू इथे येऊन महाराष्ट्रात येऊन कितीही काम कर, पण तिकडे तू पूर्वांचलात वगैरे नको राहूस. असं ते पत्र लिहून वडिलांच्या हातात दिलं. तर वडिलांना सांगितलं तुम्ही पण असं लिहा. तर वडील म्हणाले मी ऑफिसमध्ये जाऊन लिहितो. आणि त्या ऑफिसमध्ये गेल्यावर आईच्या पत्राच्या पाठीमागे त्यांनी 4 ओळी लिहिल्या. त्यांनी असं लिहिलं की आईने जे लिहिलेलं आहे ते एका आईची एक स्वाभाविक व्यथा आहे, पण मी असं म्हणणार नाही. मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन की आम्हा दोघांचं शिल्लक राहिलेलं आयुष्य तुला मिळो, पण लढाईवर गेलेल्या मुलाला परत ये असं माझ्याच्यानी सांगणं होणार नाही. तुझा दादा. वडिलांना मी दादा म्हणायचो. तर तुम्ही कल्पना करू शकता की किती ऊर्जा, किती प्रेरणा, किती हिंमत, किती धाडस माझ्या वडिलांच्या 4 वाक्यांनी मला मिळालं असेल. ते घरातून आल्यामुळे आजच पूर्ण आलं असेल. तर त्याच्यामुळे मी तर असंख्य युवकांना सांगायचो की घरची गरिबी, घरामध्ये वैचारिक विरोध असताना संघर्ष करून लोक प्रचारक निघतात. तर ज्या घरामध्ये अनुकूलता आहे, ज्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता आहे आणि मुलांची स्वयंसेवक म्हणून चांगली बांधणी झालेली आहे, त्या घरातल्या लोकांनी प्रचारक जायला पाहिजे असं मीच लोकांना सांगायचो. आणि त्यापैकी मी एक होतो. तुम्ही पण स्वतः आयुष आरामामध्ये आयुष्य सुखाने जगू शकला असता सर. मला शिलाँग मध्ये युवक विचारत आपका दिमाग खराब हो गया है क्या? हम नॉर्थ ईस्ट के लोग पढ़ाई लिखाई इधर होती है तो भी नहीं तो पढ़ने लिखने के लिए वहां जाते हैं, मुंबई पुणे जाते हैं और वही सेटल हो जाते हैं. बरोबर. आप वहां सेटल थे, वो छोड़कर इधर आए, आपको क्या हो गया है? आता मी त्यांना एकदम काय समजावला. देश, राष्ट्रवाद, समर्पण, संघ हळूहळू त्यांना समजावायला सुरुवात केली. आणि तिथे मोठा चॅलेंज होता म्हणजे माझा जो पहिला दिवस होता, तर एका प्रेस्बिटेरियन चर्च वेल्स मिशनच्या भिंतींवरती 3 वाक्य लिहिली होती. नाउ स्टॉप ट्रीटिंग अस लाईक एन इंडियन कॉलनी, वी आर खासीज बाय ब्लड, इंडियन्स बाय ऍक्सिडेंट. आणि 3रं वाक्य होतं इंडियन डॉग्स गेट लॉस्ट.
म्हणजे तो काळ ईशान्य भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये दहशतवाद, अँटी इंडिया सेंटिमेंट, भारतातनं वेगळा देश म्हणून बाहेर पडण्याचा एक भयंकर काळ होता. बरोबर. आणि त्याच्यामध्ये भारत माता की जय म्हणणारं संघटन तिथे जाणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण होतं. बरोबर. तर अशा काळामध्ये संघाने असंख्य प्रचारक तिकडे पाठवले आणि तिकडच्या जनतेला उभं करण्याचं काम केलं भारताच्या बाजूने, संघाच्या शाखांच्या माध्यमातनं आणि असंख्य सेवा कार्याच्या माध्यमातनं. तर त्या अनेक कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे. आणि मेघालयामध्ये अशा परिस्थितीमध्ये मी खासी भाषा शिकलो. अजूनही तुम्हाला 10 जवळपास भाषा येतात, तुमच्या तिकडच्या लोकलच्या लँग्वेज पण तुम्हाला येतात बोलताय? बघा, भाषा, पोहणं, टायपिंग या काही गोष्टी आहेत की ज्या एकदा तुम्ही जीवनात शिकलात ना की तुम्हाला 25 वर्षांनी सुद्धा थोडं रिकलेक्ट करायला एक 2-4 मिनिटं लागतात, पण ते सगळं एकदम येतं. तर माझा तर लाईव्ह संपर्क आहे मेघालयामध्ये. अजूनही दिवसातनं 3-4 फोन येतात. मी खासी भाषेमध्ये बोलतो त्यांच्याशी, त्रिपुरातनं फोन येतात, मी बंगालीमध्ये बोलतो त्यांच्याशी, आंध्रमधनं फोन येतात, मी तेलुगूमध्ये बोलतो, आसाम मधनं फोन येतात, असमियामध्ये बोलतो, जयंतिया हिल्स मधनं आले की जयंतिया भाषेत बोलतो. यस्मिन देशे यदाचारः, तुम्ही जिथे जाल तिकडच्या प्रमाणे जर बनून राहिलात, तिकडे जे खातात ते तुम्ही खाल्लं, ती जे भाषा बोलतात ते तुम्ही बोललात, तिकडच्या नृत्यांमध्ये तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला, त्यांची गाणी गायला सुरुवात केली, त्यांचा कपडा पहिरण्याला सुरुवात केली, की त्यांना असं वाटतं की हा आपला माणूस आहे. बरोबर. आणि एकदा आपलेपणा निर्माण झाल्यावर तुम्हाला तुमचा विचार, तुमचं काम तिथे प्रस्थापित करण्यासाठी मदत मिळते. आणि त्याच्यामुळे अनेक संघाच्या प्रचारकांनी असं केलेलं आहे. मी त्यापैकी एक आहे की मेघालयामध्ये मी खासी भाषा शिकलो. आता खासी भाषेत शाखा चालवायची म्हणजे देशभक्तीची गाणी, ती कुठनं आणायची? मग मेरी हिंदुस्तान जोंगा, मेरी हिंदुस्तान जोंगा, फालांग का झिंगशाय जोंका डोनूट फालांग झिंगिम जोंगा. आता याच्यातलं तुम्हाला काही कळलं नाही हिंदुस्तान सोडून, पण हे माझी मातृभूमी हिंदुस्तान, माझी मातृभूमी हिंदुस्तान, मी तुझ्यासाठी माझं तनमन अर्पण करतो, असं त्या गाण्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यातनं मुलांना प्रेरणा मिळून ते स्वयंसेवक बनतात. स्वयंसेवक ठीक आहे सर, तुम्ही गाण्याचं बोलले, भारताच्या भाषण, त्यांची जी भाषण जे तिथं ते करतात, ज्या भाषेत बोलतात ते ठीक आहे. पण आम्ही असं ऐकली त्या काळी तुम्हाला तिथं उंदीर खाल्लं, हे खरं आहे का की फक्त हे बोललं जातं? एवढी तिथं परिस्थिती वाईट होती का की तुम्हाला काय काय आव्हानं त्यावेळेस तिथं सहन करावं लागली, त्यांचा सामना करावा लागला? हे बघा, परिस्थिती तशी वाईट नव्हती, पण एक खूप महत्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही ज्या घरामध्ये गेलात त्यांना तुमच्यासाठी काहीतरी वेगळं बनवावं नाही लागलं पाहिजे. अच्छा. म्हणजे आता हा आला, अरे बापरे, मग आपल्या तोंडावर नाही दाखवणार पण मनात वाटेल अरे बाबा हा आला तर ह्याच्यासाठी भाज्या कुठनं शोधू, बाजारातनं भाज्या आणा, आमच्याकडे भाज्या नसतातच, मग भाज्या आणा, त्या चिरा, त्या बनवा आणि मग त्याला खायला घाला. आणि तो काही एकदा आलेला माणूस नाही, नेहमी येणारा माणूस आहे. बरोबर. त्याच्यामुळे जे घरात बनलेलं आहे ते खाणं. तर महाराष्ट्रातले प्रचारक आम्ही असंच करतो की वहिनी काय घरामध्ये, आई काय घरामध्ये, ते वाढा. बरोबर. आणि आम्ही जेवायला मागतो. तसं एकदा मी जयंतिया हिल्स मध्ये एका खेडेगावात गेलो आणि रात्रीच्या वेळेला ते आमचे जे कार्यकर्ते होते ते झोपलेले होते, कारण तिथे 5 वाजता अंधार होतो. तर ते 7 वाजता जेवण करून झोपून जातात. आणि मी मुंबईत न आलेला, त्याच्यामुळे इतक्या लवकर झोपण्याची मला सवय नव्हती. मी स्कूटरवर फिरायचो, तेव्हाही फिरायचो, आत्ताही फिरतो. त्या स्कूटरवरनं मी त्याच्या घरी पोहोचलो. रात्री थंडी होती. त्याच्या बायकोनी दार उघडलं आणि त्यांनी विचारलं खासी भाषेत, बाबू जेवण करायचं का? मी म्हंटल काय असेल ते द्या. तर त्यांनी मला भात वाढला आणि त्या भातावरती रस्सा वाढला आणि त्यांनी सांगितलं तू मटण खातोस ना? म्हटलं मी खातो. आणि मग मी छान भातात कालवलं आणि मटण खाल्लं जे काय बनवलं होतं. कारण ते जयंतिया हिंदू होते, त्याच्यामुळे मला पक्क माहिती होतं की ते गाईचं मांस खात नाही. त्याच्यामुळे आयुष्यात मी गाईचं मांस खाल्लं नाही, आत्ताही खात नाही आणि भविष्यातही खाणार नाही. त्रिपुरा नंतर काही मीडियानी चुकीच्या बातम्या छापल्या की यांनी तिथे गोमांस देखील खाल्लं. बिलकुल चुकीचं, मी कधी खाल्लेलं नाही, खाणारही नाही. पण बाकी काही खाण्यात मला काही अडचण नाही. तर दुसऱ्या दिवशी तो आमचा कार्यकर्ता उठला आणि त्याला त्याच्या बायकोनी सांगितले काल रात्री बाबू जेवला. मला बाबू म्हणायचे, सुनील बाबू. तर त्यांनी मला चहा पिता पिता हसत हसत विचारलं की तू काल रात्री काय खाल्लंस माहितीये का?
तर मी म्हटलं की नाही, काहीतरी मटण होतं. त्यांनी सांगितलं ते उंदराचं मटण होतं. त्यावेळेला मी एकदम असा उडालो आणि मग नंतर काय लक्षात आलं की स्वाद काही वाईट नव्हता. अच्छा, उंदरे पण पचवू शकतात. तुम्ही जे उंदीर विचार करता ना, ते उंदीर नसतात, आपल्याला इथे दिसणार नाही. बरं. ते जंगलामध्ये वाढलेले उंदीर असतात, त्यांचा आकार मोठा असतो, घुशीसारखं. लहान ससा असतो. ओके. काय बरं, ते. बरं. ते उंदीरच असतात, पण घुशीसारखा, पण ती घुस नसते, उंदीर असतो. बरं. आणि मग काय, कधी काय कधी काय कधी काय, ते ईशान्य भारतामध्ये जे जे चालतं ते सगळं चालतं, बरोबर. जे जे उडतं ते सुद्धा चालतं. सरपटणारं चालत नाही, त्याचं कॉन्ट्रॅक्ट चायनाकडे आहे. बाकी सगळं खाल्लेलं चालतं. बरोबर. म्हणून असं नाहीये की गरिबीमुळे मला ते खावं, असं नाहीये. त्यांच्या फूड हॅबिट्स आहेत त्या अक्वायर करायचे, बरोबर. म्हणून मी खायचं. म्हणजे जैसा भेस तैसा वेस असं म्हणलं. जैसा देश वैसा भेस, यस्मिन देशे यथाचार. बरोबर. सर, पण त्रिपुरा असू द्यात किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये तुम्ही प्रदीर्घ काळ असं काम केलंय, चॅलेंजेस कसे होते? कारण तुम्ही आता सांगितले की बऱ्याच टेररिस्ट संघटना होत्या, सेपरेटिस्ट तिकडे भरपूर आहेत आणि तिथले लोक स्वतःला भारतीय मानणं सुद्धा तुच्छतेचं समजत होते. असं मग त्या काळामध्ये तिथे जाऊन काम करणं हे कसं होतं? आणि तिथं सत्ता पण आणणार नंतर. आणि सत्ता तर नंतरचा विषय, पण तुम्ही अगोदर तिथं पायाभरणी केली, खूप वेळ काम केलं. मेघालय हे मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला 73 ते 75% ख्रिश्चन कन्व्हर्टेड राज्य होतं. बरं. आणि एक 25% लोक होते जे स्वधर्मामध्ये होते, पण ते स्वतःला हिंदू म्हणत नव्हते. बरं. आणि ते त्या 75% ख्रिश्चनांच्या दादागिरीखाली राहायचे. आणि अन्याय इतका होता की जोपर्यंत तुम्ही कन्व्हर्ट होत नाही तोपर्यंत तुमच्या इकडे आम्ही रस्ता नेणार नाही, पाणी देणार नाही, वीज देणार नाही. आणि त्याच्यामुळे ते सगळे ज्याला म्हणायचं की मागासलेले असे होते. आणि जिथे शाळा आणि हे सगळं असायचं ते सगळे कन्व्हर्ट, म्हणजे कुठल्याही गावात गेलात की तुम्हाला हे चित्र स्पष्ट दिसायचं. तुम्ही जाऊन स्वाभाविक जे होत होतं ते धर्मांतरण थांबवण्याचं काम केलं. आमच्या मनामध्ये ख्रिश्चन समाजाबद्दल कुठल्याही प्रकारचा दुजाभाव, द्वेष अजिबात नाही. आमच्या देशामध्ये 33 कोटी देवांना मान्यता आहे, त्याच्यात 2 वाढल्यामुळे आमचं नुकसान होत नाही. पण सावरकर जे म्हणाले की जे जे आपल्या देशाला पितृभू आणि पुण्यभू मानतात ते सगळे हिंदू आहेत आणि त्या सगळ्यांचा हा देश आहे. बरं. म्हणजे त्यांची पूजा पद्धती काय याबद्दल त्यांनीही म्हटलं नाही, संघानेही काही म्हटलं नाही, आणि हिंदुत्वही काही म्हणत नाही. बरं. पितृभू आणि पुण्यभू हे 2 शब्द, एक्सलंट शब्द सावरकरांनी दिलेले, जे आपण समजलं पाहिजे. पुण्यभू याचा अर्थ आपली संस्कृती आणि परंपरा आणि साधू संत पुण्यात्मे जे पुण्यवान लोक आहेत त्यांना तुम्ही मानता का? महाराष्ट्रात राहता, तुम्ही संत तुकारामांना मानता का? तुम्ही ज्ञानेश्वर माऊलीला मानता का? तुम्ही गाडगे बाबांना मानता का? किंवा आणखीन कुठे संत तुलसीदासांना मानता का? नारायण गुरुंना मानता का? म्हणजे एकतर पुण्यात्मे सगळे, महापुरुष सगळे. तुम्ही शिवाजी महाराजांना मानता का? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही मानता का? असे सगळे प्रश्न निर्माण होतात. यांच्याशी तुमचा कनेक्ट आहे की नाही? कुठला देव तुम्ही पूजता हा प्रश्न नाही. बरं. आणि दुसरं पितृभू. पितृभू याचा अर्थ वडिलांची भूमी नाही, पितर. तर तुमची ही सगळी पितर आहेत, हे सगळे महापुरुष जे होऊन गेले हे सगळे तुमचे पितर आहेत. त्यांना तुम्ही मानता का? जर त्यांना तुम्ही मानता, पुण्यभू मानता, संस्कृती परंपरा मानता, या देशाचे जे शत्रू आहेत त्यांना तुम्ही शत्रू मानता का? या देशाच्या मित्रांना तुम्ही मित्र मानता का? असं जर असेल तर तुमची पूजा पद्धती कुठली असली तरी तुम्ही हिंदू आहात. हीच कल्पना असल्यामुळे ख्रिश्चनांबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा ची निगेटिव्हिटी नव्हती, फक्त आक्षेप होता. ते हे जे पार्शलिटी व्हायची, त्यांचा विकास नाही करणार, तुम्हाला ख्रिश्चन व्हावं लागेल, मतांतरणाला माझा विरोध होता. मी असंख्य ख्रिश्चनांशी मैत्री केली. मैत्री केल्यामुळेच मला असंख्य गोष्टी लक्षातही आल्या की यांना जे मतांतरित करण्या, बेसिकली धर्मांतरण हा शब्द चुकीचा आहे. कारण धर्माचा अनुवाद हा रिलिजन किंवा मजहब होऊ शकत नाही, कन्सेप्ट वेगळे आहेत. त्याच्यामुळे मी मतांतरण म्हणतो त्याला. तर हे मतांतरण करण्याच्या झालेल्या ख्रिश्चनांची ज्याला मैत्री झाली, माझ्या असं लक्षात आलं खोटं सांगून त्यांना बनवलंय किंवा त्यांच्या गावात शाळा देतो म्हणून चर्च बांधली आणि ते ख्रिश्चन झाले. मग तिथे मी जाऊन सेवा कार्य उभी केली.
त्यांच्या शाळेसमोर मी शाळा उभी केली, त्यांच्या क्लिनिकच्या समोर मी माझं क्लिनिक उभं केलं, त्यांच्या महिलांसाठी चाललेल्या कामासमोर पुण्यामधल्या शैलाताई देशपांडेंना शिलॉंग मध्ये बोलवून त्यांना इथे स्वरूप वर्धिनीमध्ये निटिंग शिकायला सांगून त्यांनी स्वेटर विणणं शिकले, त्या इकडे त्या मेघालयात आल्या आणि गावागावात पाठवून महिला सशक्तीकरणासाठी, महिला स्वावलंबी व्हाव्यात म्हणून त्यांना मी निटिंग शिकवलं. मग त्यात ख्रिश्चन लोक बसायला लागले. मग त्यांच्या मनात आमच्याबद्दल जे गैरसमज निर्माण केले होते की हे अँटी हिंदू आहेत, हे अँटी ख्रिश्चन आहेत, कट्टर हिंदू आहेत, ते दूर झाले. आणि ते आमच्या जवळ यायला लागल्यावर चर्चने त्यांना फटकार लावला, तुम्ही कशाला तिकडे जाता, तुम्ही तिथे गेलात तर नरकात जाल. मग त्याची रिॲक्शन अशी झाली की ते म्हणाले ठीक आहे, नरकात जायचं का आम्ही ठरवू, आम्ही परत येऊ. आणि मी तिथे असताना 6,500 ख्रिश्चन परिवार हे पुन्हा स्वधर्मामध्ये आले, स्वतःच्या मर्जीने आले, स्वतःच्या मर्जीने आले. त्यांना असं वाटलं की पुन्हा आमच्या पारंपरिक पूजा पद्धतीत जाण्यामध्ये काही चुकीचं नाही, जे आम्हाला सांगितलं होतं ते चुकीचं आहे. हे करत असताना हजारो ख्रिश्चन परिवार यांना प्रखर देशभक्त, भारताशी प्रामाणिक, त्यांच्यामध्ये ते होतच, ते मजबूत करण्याचं काम मी तिथे केलं. असं माझ्या आयुष्यातला एक गोल्डन पिरियड मला वाटतो की मी 7 वर्ष मेघालयामध्ये काढली. सर, नॉर्थ ईस्ट कडून पुढे येत असताना म्हणजे आधी तुम्ही भाजपमध्ये सक्रिय होण्याच्या आधी माय होम इंडिया हा एक प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने राबवला होता, त्यामध्ये बरंचसं काम देखील झालं. नेमकं काय प्रोजेक्ट होता, त्यामध्ये काय कार्य केलं गेलं? बघा, ईशान्य भारत जो आहे तो एका चिंचोळ्या पट्टीने जोडलेला आहे, बरोबर, त्याला चिकन नेक. त्याच्यामुळे कम्युनिकेशनचा एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला की एक रेल्वे आणि एक हायवे, आणि एअरवेज त्यावेळेला स्वस्त नव्हते आणि कमी होते. त्याच्यामुळे हा रिजन एक लँड लॉक रिजन झाला आणि दशकानुदशक काँग्रेसनी तिकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी त्याची पूर्णपणे उपेक्षा केली आणि त्याच्यामुळे तो प्रदेश विकसित झाला नाही. आणि मग बाहेरच्या शक्तींनी, चायना, ISI, चर्च यांनी त्यांच्या मनामध्ये विष कालवायला सुरुवात केली की बघा, भारताने तुमच्यावर अन्याय केला, तुम्ही चेहऱ्यांनी वेगळे आहात, भारतीय चेहऱ्यांनी वेगळे आहेत, बरोबर, तुम्ही हिंदू नाही आहात, ते हिंदू आहेत, आणि त्याच्यामुळे तुम्ही या देशाचेच नाही आहात आणि म्हणून तुम्ही या देशातून बाहेर पडा. आणि तुमच्यावर होणारा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्हाला शस्त्र पाहिजेत, आम्ही शस्त्र देतो, त्याच्या बदल्यात तुम्ही ड्रग्सचा व्यापार करा, कारण शस्त्रांना पैसा लागेल, तुम्हाला पैसा कुठून मिळणार, मग आम्ही देतो ती ड्रग्स तुम्ही पसरवा, त्याच्या बदल्यात पैसे येतील, मग तुमचे ट्रेनिंग आणि शस्त्र आम्ही देतो आणि उचला शस्त्र, आणखीन मारा, भारताच्या विरोधात तिकडे नारेबाजी करा आणि भारताच्या बाजू असलेल्या त्यांच्या हत्या करा, बंड करा. अशा दहशतवादी संस्था तिथे उभ्या राहिल्या. मला 2 विपरीत अनुभव आले. शिलॉंग मध्ये मी काम करत असताना माझ्या कार्यालयात 2 विद्यार्थी, त्यांना मी मॅथ्स शिकवायचो आणि ते कॉलेजमध्ये जायचे. ते एक दिवशी कॉलेजमधनं ते एक हँडबिल घेऊन आले. त्या हँडबिलवर खासी स्टुडंट्स युनियन, तिकडची जी युवा संघटना होती, त्यांनी असं लिहिलं होतं की सी हाऊ इंडियन्स आर बिहेविंग विथ अवर पीपल इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातल्या एका त्या कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांच्याशी रॅगिंग झालं. रॅगिंग झालं तर त्यांना ते तग नाही धरू शकले आणि घाबरून पळून परत मेघालयात आले. तर त्यांनी असं चित्र दाखवलं, बघा सगळे भारतीयच आपल्या विरोधात. किंवा नागालँडचा एखादा विद्यार्थी भाईंदर स्टेशनवर सकाळी 9:30 वाजता जर ट्रेन मध्ये चढायला गेला चर्चगेटच्या, तर काय अवस्था होईल? हिरावरच भरून आलेली असते, सगळे दरवाजात लटकत असते. तिथे जर कोणी चढायला गेलं तर तिथे धक्का पडला, थोडं खर्चटलं. नागालँड पोस्ट इज लीडिंग न्यूजपेपर इन कोहिमा अँड नागालँड. सो व्हॉट वॉज हेडलाईन ओव्हर देअर? सी हाऊ इंडियन्स आर बिहेविंग विथ नागाज. म्हणजे जणू काही त्या दरवाजावर उभ्या असलेल्यांना नागालँड माहित होतं, त्याच्याबद्दल त्यांना तिरस्कार होता. तो मुलगा नागा आहे त्यांनी ओळखलं, तो चढायला गेला म्हणून तो नागा आहे म्हणून ढकलून दिलं, असा सूर त्या पेपरचा होता. ज्याच्यात काहीच सत्य नव्हतं. माझ्या लक्षात आलं की पूर्वांचलाची मुलं जी देशभरात राहतात त्यांच्याशी, त्यांच्या चेहऱ्याच्या वेगळेपणामुळे, भाषांच्या वेगळेपणामुळे जे काही चुकीच्या घटना घडतात त्याचं भांडवल करून भारताच्या विरुद्ध भडकवण्याचं काम तिकडे केलं जातं. आणि त्याच्या विपरीत, त्याच्या विरुद्ध घटना म्हणजे लखनौ मध्ये एक मुलगा आला शिकायला मेघालयाचा. त्याला असंच ओकोबोको वाटत होतं की मी काय करू इथे,
मला कोणी मित्र नाही. वडिलांना फोन केला की मी परत येतो, तर वडील म्हणाले थांब. त्यांनी एका माणसाशी संपर्क केला जो कर्नाटकाचा होता, डॉक्टर कोणाले. माझ्या मुलाला मित्र द्या लखनौ मध्ये. मागणी काय होती, माझ्या मुलाला मित्र द्या. त्यांनी फोन केला आणि 4 स्वयंसेवकांना सांगितलं हॉस्टेलवर जायला, आणि त्यांना मैत्री मिळाली. सो ही वॉज सो हॅपी. त्यांनी आपल्या वडिलांना पत्र लिहिलं, आता मी डॉक्टर होऊन परत येणार. म्हणजे ही विपरीत उदाहरण आहेत ना. बरोबर. तुम्ही मैत्री दिली तर तो तिथे भारताचा एक प्रखर समर्थक म्हणून मेघालयात राहील. तुम्ही त्याला उपेक्षा केली तर तो भारताचा विरोधक म्हणून राहील. म्हणजे प्रॉब्लेमही रेस्ट ऑफ इंडियामध्ये, सोल्युशनही रेस्ट ऑफ इंडियामध्ये. माझा एक स्वभाव आहे, समस्या लक्षात आल्यावर कोणीतरी करेल म्हणून मी थांबत नाही, मी सुरुवात करून टाकतो. आणि म्हणून ही समस्या लक्षात आल्यावर मी संघाशी बोलणं केलं आणि त्यांनी मला अनुमती दिली आणि मी माय होम इंडिया सुरू केलं. पूर्ण देशामध्ये जी नॉर्थ ईस्टची मुलं आहेत त्यांच्याशी आत्मीयता ठेवणं, त्यांच्याशी मैत्री करणं, दिवाळीला गणपतीला आपल्या घरी बोलवणं, फराळाला, क्रिसमस असेल तर तो आपण त्यांच्याबरोबर साजरा करणं, त्यांचे चिरवबा, चापचारकूट आणि असे असंख्य फेस्टिवल्स आहेत, ते काय ते समजून ते पुण्यामध्ये आम्ही कितीतरी पुण्यामध्ये कार्यक्रम केलेले आहेत. 2005 मध्ये पुण्यामध्ये स्थापना झाली माय होम इंडियाची, मी केली आहे. आणि माझं स्वतःचं घर, माझ्या वसंतराव देवधर काकांनी त्यांचं घर कार्यालय म्हणून दिलं. इतके वर्ष, 18 वर्षात 1 रुपयाचं भाडं नाही घेतलं त्यांनी. पूर्वांचलाची मुलं येतात, राहतात, हेल्पलाईन चालते, सगळी कामं चालतात तिथे. पण एकूणच समर्पित परिवार आहे सगळा. आणि मग देशभरामध्ये याच्या शाखा मी प्रवास करून उभ्या केल्या. म्हणजे आज 120 शहरांमध्ये माय होम इंडियाच्या शाखा आहेत आणि सगळीकडे माझा प्रवास झालेला आहे. तिकडे मी नॉर्थ ईस्ट बद्दल अवेअरनेसची भाषणं केलेली आहेत. त्यांना सांगितलं की तुमच्या शहरामध्ये 50 मुलं आहेत नॉर्थ ईस्टची, त्यांना जोडा, त्यांच्याशी मैत्री करा. मग फ्रॅटर्निटी कप फुटबॉल मॅच चालू केला, अवॉर्ड फंक्शन्स चालू केली, वन इंडिया अवॉर्ड चालू केला. आता येणाऱ्या 18 तारखेला सोमवारी मुंबईत आहे. हा अवॉर्ड मी 2010 मध्ये सुरू केला की ईशान्य भारतामध्ये ज्यांनी देश म्हणून काही काम केलं अशा अनसंग हिरोला अवॉर्ड द्यायचं. आणि आम्ही 13 अवॉर्ड दिले आणि त्या 13 अवॉर्ड पैकी 4 नंतर पद्मश्री मोदी सरकारने दिलाय. म्हणजे आमचा चॉईस किती बरोबर होता. त्या काळातले अनसंग लोक होते. मिझोरामच्या एका माऊलीला आम्ही वन इंडिया अवॉर्ड देतो आहोत, राज्यपाल होत आहेत. तिने त्या मिझोराम मध्ये लाल डेंगा ज्या वेळेला दहशतवाद करत होता, भारताविरोधी रक्त सांडत होता, त्यावेळी खेड्यात लहानाची मोठी झाली. आणि मोठी झाली तरी तिच्यात भारत भक्ती होती. तिला 2 मुलं झाली. कष्ट करून मुलांना मोठं केलं. मोठ्या मुलाला तिने लष्करात घातलं, भारतीय सेनेत घातलं. तो काश्मीरमध्ये लढता लढता मृत्युमुखी पडला, त्यांनी बलिदान दिलं. त्याचा मृतदेह ज्यावेळेला मिझोराम मध्ये आला त्यावेळेला अश्रुपूर्ण नयनांनी त्या आईनी त्याला विदाई दिली 2004 मध्ये. आणि 2005 मध्ये आपल्या दुसऱ्या मुलाला पुन्हा आर्मीत घातलं. आता तुम्ही मला सांगा, अशा महिलेचा सत्कार झाला पाहिजे की नाही? 100%. आणि तेही मिझोराम मध्ये. म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला राजमाता जिजाऊंचा आदर्श आहे, पण मिझोराम मध्ये कोण आहे? मिझोराम मध्ये असे आदर्श नाही मिळाले त्यांना. तिथे शिवाजी महाराज नाही निर्माण झाले. तो एकदम नेग्लेक्टेड रिजन राहिला देशाचा. त्याच्यामुळे असे अवॉर्ड आम्ही दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते अवॉर्ड देण्यासाठी येऊन गेले. अडवाणीजी येऊन गेले, निर्मला सीतारामननी अवॉर्ड दिलेले, केंद्रीय बहुतेक सगळे मंत्री, संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी, या सगळ्यांनी यांचं अवॉर्ड देऊन कौतुक केलेलं आहे. त्याचबरोबर या सांस्कृतिक कार्यक्रम इथे पुण्यामध्ये कितीतरी, प्रत्येक वर्षी एक कार्यक्रम, पूर्वांचलाच्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही अव्याहत करत आलेलो, जेणेकरून पुणेकरांना कळावं. आणि मला तर आठवतं एका वर्षी नागालँड मिझोरामच्या मुलांचं आम्ही नृत्य देखील गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या ह्याच्यात आम्ही ठेवलं होतं. ते माय होम इंडियाने अरेंज केलं होतं. तर असा एक देश जोडणारा दुवा हा मी 2004 मध्ये सुरू केला. 5 मध्ये आम्हाला लिगल त्याचं रजिस्ट्रेशन मिळालं. 18 वर्ष परवा 9 डिसेंबरला पूर्ण झाली. सर, सपनों से अपनों तक मग हा काय प्रोजेक्ट आहे नेमका? काय झालं, त्या माय होम इंडियाचं काम करताना मेघालयातल्या 2 मुली, एका सलमान नावाच्या मुलांनी
त्यांना हाऊसकीपिंगला पाठवतो म्हणून त्यांच्या आई वडिलांची खोटं बोलून तो घेऊन आला. ते 8वी 9वीच्या मुली होत्या. त्यांना हिंदी मराठी इंग्लिश कुठलीही भाषा येत नव्हती. पण तो ज्या वेळेला त्यांना घेऊन येत होता ट्रेन मधनं, तो ज्या पद्धतीने फोनवर लोकांशी बोलत होता, 2012ची घटना, त्यावेळेला त्या मुलींना संशय आला त्याच्या वागण्या बोलण्याचा. आणि म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन यायच्या आधी थोडं प्रश्न विचारायचं, भैया कहाँ लेकर जा रहे हो, क्या बात किया वगैरे असं. तर तो घाबरला, कारण गर्दी जमा व्हायला लागली. तो सामान घेऊन पळून गेला. त्या मुलगी एकट्या पडल्या आणि त्यांना मुंबई माहितच नाही. त्या विशाल सागरामध्ये त्यांनी स्टेशन मधनं पायरीवरनं पाऊल ठेवण्याची हिंमत केली नाही. 3 दिवस पाणी पिऊन होत्या. भीक मागायला सुद्धा हिंमत लागते. त्या गरीब घरच्या होत्या, भिकारी नव्हत्या. सीसीटीव्ही मधनं रेल्वे पोलिसांनी लोकेट केलं. त्या दोघींना बालगृहामध्ये नेऊन सोडलं उमरखाडीच्या. तिथे आमचा एक कार्यकर्ता होता, ऍडव्होकेट प्रकाश शिंगीकर. त्यांनी बघितलं मेघालयाच्या मुली दिसत आहेत. त्यांनी म्हटलं की काय क्या क्या माजरा क्या बताओ तो. तर बालगृहवाले थोडेसे एकदम चपापले. त्यांनी मेघालयाच्या मुली आल्या, हरवलेल्या आहेत. आम्ही भेट घालून देतो ना आई वडिलांची, आम्ही काम करतो नॉर्थ ईस्ट साठी. आणि मेघालयात तर आमचे घर तिथे 8 वर्ष होते. मी बोलणं करून देऊ. तर ते बालगृहवाले म्हणाले हा द्या ना करून. लावला फोन. मी दिल्लीत होतो. त्या मुलींशी मी बोललो. तर त्या मुली एकदम रडायला लागल्या त्यांच्या भाषेत मी बोलल्यावर. म्हटलं बाळांनो तुमचं घर कुठे आहे. त्यांनी सांगितलं झालूपाडा. आप चिंता मत करो. मी लगेच झालूपाड्यामध्ये आमच्या आनंद थापांना फोन केला. त्या मुलींच्या घरचा पत्ता सांगितला. ते 5 मिनिटात घरी पोहोचले आणि त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं तुमच्या मुलींशी असं असं घडलं, आता त्या सुरक्षित आहेत. तिकडे ते रडायला लागले, इथे मुली रडतायत. आणि रोज मी जात होतो, स्वतः जात होतो बालगृहात आणि त्या मुलींना सांगत होतो काळजी करू नका तुम्ही. म्हणजे त्या मुलींसाठी खास मी दिल्लीहून आलो मुंबईला आणि मी त्यांना रोज सांगत होतो. आणि ती कायद्याची प्रक्रिया पूर्ण करायला 22 दिवस लागले. पण त्या 22 दिवसात त्या बालगृहामध्ये 150 मुली होत्या. त्या माझ्याकडे यायच्या आणि विचारायच्या अंकल आप क्या कर रहे हो. मतलब मैं इन 2 बच्चियों को उनके माँ बाप के पास भेज रहा हूँ. अंकल हमें भी भेजो ना, हमें भी माँ बाप के पास जाना है. मी म्हटलं हे बालगृह वाले पाठवत नाही. नहीं अंकल नहीं भेजते. तो कितने दिन से तुम हो. मैं तो 4 साल से हूँ, मैं 5 साल से हूँ. I was shocked की काय हे हरवलेल्या मुलांना आई वडिलांकडे पाठवत नाही. कारण दे रिक्वायर चिल्ड्रन. बालगृहामध्ये मुलं असतील तर फंड्स येतात. बरोबर. मुलांचे आई वडील शोधून तुम्ही पाठवून दिले तर फंड्स नाही मिळणार. बरोबर. इतका मोठा अत्याचार आणि सगळ्यात वर्स्ट पुण्याच्या बालगृहांमध्ये होत होतं, जी बालगृह नंतर सरकारने बंद केली. मग आम्ही असा निर्णय घेतला की सपनों से अपनों तक नावाच्या प्रकल्पाला सुरुवात करायची आणि मुलांचं काउन्सिलिंग करायचं, त्यांचे आई वडील शोधून काढायचे, त्यांना नोटिफिकेशन पाठवून बोलवायचं, चिल्ड्रन वेलफेअर कमिटीच्या समोर लीगल प्रोसिजर पूर्ण करून मुलांची कस्टडी आई वडिलांकडे द्यायची. असं आम्ही करायला सुरुवात केली त्या बालगृहामध्ये. मग मुंबईच्या 4 बालगृहात, मग पुणे, उल्हासनगर, भिवंडी, असं काम वाढत गेलं. तर गेल्या 11 वर्षांमध्ये देशाच्या 72 बालगृहांमधून देशाच्या 26 वेगवेगळ्या राज्यातनं आलेली, हरवलेली, सापडलेली, पळून गेलेली, पळवलेली मुलं आम्ही देशाच्या 32 राज्यांमध्ये त्यांच्या आई वडिलांकडे परत पाठवली. 3500 मुलं आम्ही आई वडिलांच्याशी त्यांचं पुनर्मिलन घडवून आणलं. एवढे मुलं बालगृहात राहत होती. 1 लाख मुलं देशभरात राहत आहेत. 1 लाख मुलं, त्याही पेक्षा जास्त. आणि त्याच्यातल्या किमान 70 ते 75 हजार मुलांचे आई वडील शोधून तुम्ही रियुनाइट करू शकता. बरोबर आहे. बरोबर. आता एक सामाजिक संस्था म्हणून फंड्सची आमच्यावरती काही मर्यादा, कारण तसे लोक द्यावे लागतात, त्यांनी कामं करावे लागतात, त्यांचे पगार द्यावे लागतात. म्हणून आम्ही आतापर्यंत 72 बालगृहांपर्यंत पसरलेलो. हळूहळू जनसमर्थन जसं वाढत जाईल, ईश्वर आमच्या हातात जशी जास्त शक्ती देईल, अधिक मुलांचं कल्याण करण्याचं काम. आणि याच्याबद्दल पार्लमेंटमध्ये वीरेंद्र सिंग, ज्यावेळेला ते नुसते खासदार होते मध्य प्रदेशाचे, आता ते केंद्रीय समाज कल्याण मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांनी त्यावेळेला पार्लमेंटमध्ये उल्लेख केला माय होम इंडियाच्या कामाचा, की ऐसे गुमशुदा बच्चों को उनके माँ बाप से मिलाने का काम माय होम इंडिया करती है म्हणून.
ते खूप मोठं पवित्र कार्य असं मला वाटतं. सर हे झालं संघ कार्य तुम्ही जे नॉर्थ ईस्ट मध्ये केलं. आता येऊ थोडस राजकारणाकडे. 2014ला ज्यावेळेस मोदींची लाट होती सगळ्या गोष्टी आहेत, त्यावेळी ते गुजरात मधून जाऊन वाराणसी मधून लोकसभा लढवणार होते. त्यावेळेस तिथलं प्रभारी पद तुमच्याकडे आलं. लाट होती हे ठीक आहे, पण एक जरी चूक घडली असती तर खूप मोठा काहीतरी वेगळं चित्र उभं राहिलं असतं. त्यावेळी ही जबाबदारी डायरेक्ट आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने ती सक्सेसफुल करून दाखवली त्याबद्दल काय सांगा? थोडं आधी मी सांगू इच्छिन की मी आधी भाजपमध्ये कसा आलो. बरं. तुम्ही एकदम 2014ला गेला, मी 2010 मध्ये भाजपमध्ये आलो. बरं. माझ्या मित्रांमध्ये एक कार्यकर्ता होता आणि मी भाजपच्या लोकांवर संघाचा कार्यकर्ता असताना खूप टीका करायचो की आम्हाला पाहिजे तसं काम तुम्ही करत नाही वगैरे. तर तो मला म्हणाला, सुनील बाहर बैठकर बहुत आसानी से तुम क्रिटिसाइज कर सकते हो, हिम्मत है तो अंदर आके करके दिखाओ ना, आ जाओ भाजपा में. तर ते कुठेतरी मला लागलं. आणि मी पाहत होतो नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री, मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री, म्हणजे भाजपमध्ये गेल्यानंतर आपण अटलजी आहेत आणि अनेक आहेत की आपण सचोटीने देशाचं आणि समाजाचं काम करू शकतो. म्हणजे ऑल पॉलिटिशियन्स आर करप्ट हा कम्युनिस्टांनी निर्माण केलेला खोटा नॅरेटिव्ह आहे. सर्व पक्षांमध्ये चांगले लोक आहेत, संख्या कमी जास्त असू शकते, पण असं नाही सगळ्याच पक्षांमध्ये सगळेच वाईट लोक आहेत असं मी तरी मानत नाही. पण एका विशिष्ट विचारधारेला घेऊन प्रामाणिकपणे समर्पित भावनेने काम करणाऱ्यांची संख्या जर कुठल्या एका पक्षामध्ये प्रचंड प्रमाणात असेल तर ती भारतीय जनता पक्षामध्ये. आणि त्याच्यामुळे, आणि मी संघाचा स्वयंसेवक आहे, हिंदुत्वनिष्ठ आहे, प्रखर देशभक्त आहे, माझ्यासाठी उत्तम पक्ष हा भाजपच आहे. नितीन गडकरींनी मला पक्षामध्ये आणलं. बरं. आणि त्यांनी मला संधी दिली. आणि संधी दिल्यावर मी मोदींना फोन केला कि मोदी जी आज मुझे दायित्व मिला, राजनीति में आने की आप मेरी प्रेरणा हो. प्रेरणा मोदी जी थे, एक मुझे लाने का काम जो एक नेता का होता है संगठन में वो नितीन गडकरी जी ने किया. आणि मग पक्षात आल्यावर कामं मिळत जातात. मग नितीनजींनी मला पूर्वांचलाच्या सर्व राज्यांची विजन डॉक्युमेंट्स बनवायला सांगितली. तर नागालँड विजन डॉक्युमेंट, मेघालय विजन डॉक्युमेंट, त्याच्यानंतर आसाम विजन डॉक्युमेंट, ही सगळी मी बनवलेली आहेत 2-2, 3-3 महिने तिथे राहून भाजपच्या माध्यमातून. मग मला निवडणुकांमध्ये पाठवायला सुरुवात केली. मग पहिल्यांदा त्याच्या आधी माय होम इंडियाच काम करत असताना मी असंच 2007ला मोदींच्या इलेक्शन मध्ये गेलो होतो आणि मोदींनी मला 2 विधानसभा दिल्या होत्या. मी 2007 मध्येही काम केलं होतं, महुदा आणि नडियाद 2 खेडा जिल्ह्यातल्या. मग 2010 मध्ये भाजपमध्ये आल्यानंतर 2012च्या विधानसभा निवडणुका गुजरातच्या, तर मोदीजी वन इंडिया अवॉर्डच्या फंक्शनला आले होते. त्यांनी पाहिलं एकूण कार्यक्रम, माझं बोलणं वगैरे. मग ते बाहेर जाता आता काच खाली करून म्हणाले, गुजरातमध्ये येणार का? म्हणलं हो येतो ना. आणि त्यांनी मग मला दाहोद जिल्हा दिला. सगळा काँग्रेसचा गड होता, आदिवासी किल्ला होता. मी तिथे 6 महिने काम केलं. जिथे 5-1चं समीकरण होतं तिथे 3-3चं झालं. आणि भाजपचा एकूण विजय तिकडे चांगला झाला, नंतर खासदारही जिंकला. तर मला मोदीजींनी नंतर ज्यावेळेला ते वाराणसी मध्ये जाऊन लढायचं त्यांनी ठरवलं, लोकसभा, त्यावेळेला तिथे बेसिकली दाहोद मध्ये काम करत असताना अमित भाई शहांशी माझा संपर्क आला, कारण ते तिकडचे प्रभारी मंत्री असायचे. बरं. आणि त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं. आणि त्यांनी प्रत्येक पावलावरती असं करणं बरोबर आहे, असं नाही, तू असं करू नकोस, प्रसंगी रागवणं, कान उघाडणी करणं हे दोघांनी केलेलं आहे. आणि ते पक्षामध्ये सगळ्यांचं करतात. हे या पक्षाचं मोठेपण आहे. या पक्षाचे हे दोघेही नेते हे चूक झाल्यावरती तोंडावर सांगतात, हे तुझं चुकलं, हे तू सुधार. सगळं गुडी गुडी गोड गोड असं नसतं या पक्षामध्ये. आणि मग मला अचानक अमित भाईंनी सांगितलं की तुला वाराणसी बघायचंय. मी एकटा नव्हतो, सुनील ओझा पण होते. आणि सुनील ओझांनी त्या लोकसभा मतदारसंघाचं राजकारण पाहिलं आणि मी संघटन पाहिलं. सुनील ओझांचा आत्ताच 15 दिवसांपूर्वी स्वर्गवास झाला. ते बिहारचे सहप्रभारी होते. पण आम्ही 2 महिने खूप जबरदस्त काम केलं. म्हणजे ऍव्हरेज 2 ते 2.5 तास फक्त आम्ही झोपायचो. रात्री उशिरापर्यंत बैठका चालायच्या आणि खूप तळागाळात जाऊन काम करण्याची आवश्यकता होती.
आणि तो एक मला वेगळाच अनुभव, आणि तेही जो कॅन्डिडेट आहे तो पंतप्रधान बनणार आहे, त्याच्यामुळे किती मोठी जबाबदारी होती. ते देशातल्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती वाराणसीमध्ये येऊन काम करण्याची. बरोबर. ते मला फोन करायचे, मी त्यांना सांगायचो, भैया आप जहां हो वहां काम करो, सब लोग आकर यहाँ पर काम करेंगे तो उनको कौन जिताएगा, वो भी भाजपा का प्रत्याशी, उसको जिताने के लिए आप काम करो. बरोबर. आणि मग मोदी जिंकल्यावरती अमित भाईंनी मला सांगितलं की तू त्रिपुराला जा, तिथे जाऊन तुझा प्रभारी म्हणून, त्यांनी मला प्रभारी म्हणून घोषित केलं त्रिपुरात. सर, तुम्ही गुजरातमध्ये काम केलं, त्यानंतर आता सांगितलं तसं वाराणसीला काम केलं, नॉर्थ ईस्ट मध्ये काम आहे, आता सध्या तुम्ही पुण्यामध्ये सक्रिय झालाय. तुम्हाला खासदार व्हायचे अशी पुण्याच्या गल्ली बोळांमध्ये सध्या चर्चा आहे. चर्चा करणाऱ्यांना चर्चा करत राहू दे, मी काम करत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून यावेत यासाठी सगळ्यांनी कंबर कसलेली आहे, मी देखील कसलेली आहे. मी 2000 या वर्षाच्या 2023च्या जुलैपर्यंत माझ्याकडे राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी होती आणि आंध्र प्रदेश होता. तर आंध्र प्रदेशाच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होणार आहे. काही राज्य आहेत ओडिशा, लोकसभेबरोबर आहेत. तर तिकडचा प्रभारी असताना तिकडेच राहून 3-4 महिने काम करावं लागतं. मी कुठे पुण्यातून काम करणार. खरं. पण ज्या वेळेला मला त्या जबाबदारीतून मुक्त केलं, त्यावेळेला मी विचार केला की इतके दिवस मी वाराणसीसाठी काम केलं, त्रिपुरासाठी काम केलं, आंध्रसाठी काम केलं, पक्षांनी सांगितलं म्हणून मी केलं. बरोबर. तर आता जी माझी जन्मभूमी आहे तिला कर्मभूमी करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी विचार केला की आता यापूर्वी दिल्लीमध्ये राहून मी देशभराचं काम करत होतो, राष्ट्रीय राजकारण करत होतो. मी आता विचार केला पुण्यामध्ये राहून राष्ट्रीय राजकारण करेन. आणि म्हणून मी पुण्यामध्ये सक्रिय आहे आणि त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा चाललेल्या आहेत. चर्चा करणाऱ्यांना चर्चा करू देत, मी काम करत राहणार. सध्या तुम्ही फिरताय, काय रिस्पॉन्स मिळतो? कारण तुम्ही फिरत असल्यामुळे जास्त चर्चा होते. आता सुनीलजींना सांगितलेलं आहे की तुम्ही पुण्यातून लोकसभा लढवायची, असं मेसेज आल्याचं बोललं जातं. काय नाही, असं हे खोटं आहे. मला असा कोणीही मेसेज दिलेला नाही. आणि मला मेसेज दिलेला आहे असं जर कोणी सांगत असेल तर तो चूक करतोय. मलाच नाही, या देशामध्ये कुठलाही माणूस जर असं सांगत असेल की त्याला मेसेज मिळालेला आहे तर तो लोकांना मूर्ख बनवतोय. त्यांना भारतीय जनता पक्ष काय आहे हे कळलं पाहिजे. भारतीय जनता पक्षामध्ये असं मेसेज कोणालाही देत जात नाही. आता तुम्ही 3 राज्यांचे मुख्यमंत्री काय झालेत बघितलं. बरोबर. तर त्यांना काय आधी मेसेज दिला होता तुम्हाला मुख्यमंत्री बनवणार? अजिबात नाही. अनेक खासदारांनी सांगितलं की तुम्ही खासदारकी सोडा, आणखीन आमदारकी लढा. त्याचे कयास काही लोकांनी काढले की त्यांना मुख्यमंत्री बनवणार. कयास काढणाऱ्यांना, निष्कर्ष काढणाऱ्यांना काढू द्या. भारतीय जनता पक्षात असं काहीही चालत नाही. म्हणून ना मला कुठला मेसेज मिळालाय किंवा बाकी कोणाला जर इच्छा आहे आणि ते खूप दाखवतात तर त्यांनाही कुठला मेसेज आलेला नाही. मेसेज या पक्षात कोणीही देत नसतं. या पक्षात काम करायचं असतं आणि त्यावेळेला ज्यांना संधी दिली जाते त्यांनी आपल्याला सिद्ध करून दाखवायचं असतं. त्याच्यामुळे पक्षाचं काम करणं, मोदी एवढं सुंदर काम करतायत, देशासाठी एवढं सुंदर काम करणारा आजपर्यंत पंतप्रधान झालेला नाही. प्रत्येक 15 दिवसाला एक नवी योजना घेऊन येणारा हा पंतप्रधान आहे. आणि त्यांच्या योजनांचं पुस्तक म्हणजे ग्रंथच्या ग्रंथ व्हायला लागले. देशाचं नाम संपूर्ण जगामध्ये ज्यांच्यामुळे दुमदुमलं जाते असा पंतप्रधान आहे. आणि त्या पंतप्रधानाला पुन्हा एक टर्म ही मिळालीच पाहिजे आणि म्हणून पुण्यामधनं पुन्हा भाजपचा खासदार निवडून गेला पाहिजे. आता तातडीने निवडणूक कुठली आहे? लोकसभेची. म्हणून पुण्याचा खासदार भाजपचाच निवडून आला पाहिजे यासाठी मी माझ्या जन्मभूमीमध्ये येऊन काम करतो आहे आणि तो काम करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे मी आल्यावरती पुण्यामध्ये फिरायला सुरुवात केली. बघा, देशभरामध्ये मी फिरलोय. मला देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये मी साधारणपणे 5-5 वेळा किमान जाऊन आलेलो आहे. काही राज्यांमध्ये 15-20 वेळा जाऊन आलेलो आहे. सगळीकडे जेव्हा मी सांगतो की मी पुणेकर आहे त्यावेळेला ते इतकं रिस्पेक्टनी पुण्याबद्दल बोलतात
की पुणे बहुत अच्छा शहर है, बरोबर. कोणी म्हणतं पुणे सांस्कृतिक शहर है, कोणी म्हणतं पुणे विद्यानगरी है, मैं पुणे में मेरा एज्युकेशन हुआ है, कोणी म्हणतं पुणे प्रोडक्शन हब है, इतकं सगळं प्रोडक्शन तिकडनं होतं. विशेष करून डिफेन्स साठी इक्विपमेंट जी लागतात वेग छोट्या मोठ्या प्रकारची, ह्या सगळ्यांचं प्रोडक्शन पुणे सगळ्यात मोठं हब आहे. त्याचं IT का हब पुणे आहे, सांस्कृतिक कॅपिटल आहे. लोक सांगतात पुण्यामधनं कितीतरी वर्ष या देशामध्ये भोसल्यांचं आणखीन मराठा किंगडम होतं. पेशव्यांचं नाव सगळ्या अगदी पूर्ण अटकेपासनं कटकेपर्यंत झेंडे लावणारे, अटके पार झेंडे लावणारे, बरोबर. अटक से खटक तक. तर असं पुण्याचं नाव आहे आणि त्याबद्दल खूप चांगलं बोललं जातं. मग येऊन ज्यावेळेला मी पुण्यात फिरायला सुरुवात केली त्यावेळेला लक्षात आलं की पुण्याचे लोक थोडेसे दुःखी आहेत. पुण्याच्या लोकांच्या अनेक समस्या आहेत, समस्या खूप असतात, पण त्यांच्या अनेक समस्या आहेत की ज्या ऍड्रेस करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की मी असा प्रयत्न केला पाहिजे, जी काही कपॅसिटी असेल माझी, पक्षाचं पद असेल नसेल, काहीही असेल नसेल, पण माझं एक कर्तव्य आहे. देश मला ओळखतो, मी देशाला ओळखतो, सगळ्यांची ओळख आहे, रस्ते माहिती आहेत, कुठे जायचं, कोणाकडनं काय काम करून घ्यायचं, पत्र कोणाला द्यायचं, हे सगळं माहिती आहे. कारण 13 वर्ष हेच करत आलोय. तर मी जर देशभरासाठी करत आलो तर मी पुण्यासाठी का करू नये. आणि म्हणून कुठल्याही कपॅसिटीमध्ये काहीही मिळालं तरीही, काही नाही मिळालं तरीही आय एम कमिटेड फॉर पुणे. सर, पण मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आता इथं पुण्यामधलं जर राजकारण बघितलं तर निवडणूक ज्या वेळेला लागते, समजा महानगरपालिकेची निवडणूक लागली तर निवडणुकीच्या वेळेला साधा एखाद्याला पक्षानं प्रभाग बदल म्हटलं तरी नाकं मुरडतात, राडारड करतात. मग तुमच्यासाठी इथले जे इच्छुक नेते आहेत तर ते त्याग करतील का? आणि यामुळेच तुम्हाला पक्षांतर्गत विरोधाचाही सामना करावा लागू शकतो, तर याची तयारी आहे का तुमची? भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत विरोध करून कोणाचंही भलं होत नाही. हा एक प्रचंड शिस्तीचा विषय आहे. आणि तुम्ही बघा ना, आता अगदी तुमच्या डोळ्यासमोर धडधडीत उदाहरण आहे. तुम्ही एका छोट्या शहराबद्दल बोलतात, तिथे तर 3-3 मोठी राज्य, तिथे नेतृत्व बदल केलं. 20-20 वर्ष जिकडे ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पद होतं त्यांनी कसं ते घेतलं, कसं ते त्यांचे व्हिडिओज बघा की पक्षाने मला दिलेलं काम आहे ते मी करतोय. आता जे मोहन यादव जे मुख्यमंत्री झाले मध्य प्रदेशाचे, त्यांनी काय सांगितलं, आम्ही काय आहोत, दिव्यासारखे आहोत, पक्षाने ऑन केला की पेटतो, पक्षाने बंद केला की विजतो. आता मला मुख्यमंत्र्याचं काम करतोय. तर पक्षामध्ये पक्षांतर्गत विरोध करून काही फायदा होत नसतो, पहिली गोष्ट. आणि आमचं सगळ्यांचं ध्येय देश आणखीन राज्याचा आणि पुण्याचा विकास असल्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल असं मला वाटत नाही. तुमच्यावरती पॅराशूट नेते असल्याचा आरोप होतोय, तुम्हाला तुमच्या पक्षातूनच चर्चा आहे आणि आले हे लोकसभा लढवायची तयारी आहे, हे स्कूटरवरून फिरतात, हे लोकांच्या घरोघरी जातात, भेटी गाठी. आणि विशेष म्हणजे तुम्ही पुणेकर आहात हे सांगावं लागतंय असं त्यांचं बोलतायत. आता नुमवीय मी आहे म्हणून नुमवीय लोकांनी आता मला वर्षानुवर्ष ते बोलवत आहेत. या वर्षी त्यांनी मला दिवाळीला बोलवलं आणि माझ्या हस्ते पहिला दिवा माझ्या शाळेत लावला. महाराष्ट्र मंडळामध्ये मी पोहायला शिकलो. डाळाचा डबा पाठीमागे बांधून हातपाय मारत त्या स्विमिंग पूल मध्ये, आणि मग नंतर रस्सीला बांधून पोहायला सांगितलं आणि ती रस्सी कधी टाकून दिली आणि मी कसा दामले सर होते बहुतेक, आणि पोहायला शिकलो. विहिरीच्या काठी उभं केलं आणि धक्का दिला, त्याच्यात पडलो. मला माहित नव्हते धक्का देणार आहे. मी ईशान्य भारतामध्ये ज्या वेळेला मला असं वाटलं की मुलांचं हॉस्टेल चालू आहे, संघाचा प्रचारक होतो, त्यावेळेला मी 10 मुलं आणली मेघालयाची. आणि प्रतीकनगर जे आहे कोथरूडमध्ये वनाजच्या तिकडे, तिथे एक फ्लॅट गोपीनाथराव मुंड्यांनी आम्हाला मिळवून दिला आणि तिथे त्या मुलांना आम्ही ठेवलं. त्यांचं वसतिगृह 1 वर्ष मी सांभाळलं. या MES बाल शिक्षण मंदिरचे जी इंग्लिश मिडियमची शाळा त्याच्यात ऍडमिशन केल्या. म्हणजे माझं पुस्तक आहे पूर्वांचलाचे आव्हान आणि आव्हान, चंद्रकला प्रकाशन पुणेनी प्रकाशित केलेलं आहे. मला कोणाला पुरावे देण्याची गरज नाही. आणि खरं सांगू, माझ्या पक्षात माझ्याकडे कोणीही पुरावे मागितलेले नाहीत.
हे पुरावे मी पाहतोय की मीडियामधनं काही लोक स्टोऱ्या प्लॅन करतात आणि ते माझ्या पक्षाचे लोक करतात, त्याच्यावर माझा विश्वास नाही. माझ्या पक्षातल्या लोकांमध्ये असे छिछोरे पण करणारे लोक नाही. पण सर पण लक्षात घेतलं जातं की तुम्ही फिरताय, लोकांना पुण्याची जी पद्धत आहे की गाडीवर फिरणं, स्कूटरवर जाणं, लोकांना भेटणं, हे ह्याने एक प्रचार यंत्र राबवलं जातं. असं आहे की मी पुण्यात सायकलनी फिरलेलो आहे शाळेमध्ये जाताना. त्याच्यानंतर संघाचा प्रचारक असताना मी MIT फिरलेलो आहे, लुनावर फिरलेलो आहे. नंतर थोडी सुबत्ता आल्यावर कायनेटिक होंडावरती फिरलेलो आहे. आता पुण्यामध्ये आल्यानंतर मी जर माझी जी सवय बाईकवर फिरणं, स्कूटरवर फिरणं, जागोजागी जाणं, जनतेशी कनेक्ट करणं, तर मी इकडचा आहे, इकडे माझा जन्म झालेला आहे. मी माझ्या पुण्यासाठी जर मी जमिनीवर काम केलं तर त्याच्यासाठी पोटदुखी विरोधी पक्षाच्या लोकांना असण्याचं कारण काय? माझ्या पक्षाच्या मध्ये कोणामध्ये पोटदुखी नाहीये. विरोधी पक्षात पोटदुखी असेल तर त्यांनी त्याच्यावरती बॅरल वगैरे घ्यावं आणि शांत बसावं. मी काम करत होतो आहे आणि करत राहणार. सर पण आता ठीक आहे, आता तुमच्या पक्षातल्या नेत्यांबद्दलच बोलूयात. तुम्ही मोठमोठे कार्यक्रम घेत नाहीयेत, मोठ्या महाराजांना आणत नाही आहात, अजून मोठे असे काही जंगी कार्यक्रम करत नाही आहात. तुम्ही जाताय गल्ली बोळामध्ये जाताय, मस्तानीचा आस्वाद घेताय, सिद्धार्थ भेंडेंच्या घरी जाऊन तुम्ही भोजन केलं, त्यांच्यासोबत बुद्धवंदना केली. नेमकी रणनीती काय? कारण तुम्ही पुणेकरांवर प्रभाव टाकण्याचा बॅनर लावत नाही. विशेष म्हणजे तुम्ही बॅनरबाजी करत तर नाही. माझं व्यक्तिगत मत असं आहे की जिथे अधिकृतपणे पैसे देऊन महापालिकेला जिथे पोस्टर्स बॅनर्स लावले पाहिजे तिथे लोकांनी लावले पाहिजे. हे जनरल पोस्टरबाजी करून शहर खराब करण्याच्या मी पक्षधर नाहीये, मला आवडत नाही ते स्वतःहून. आणि दुसरी गोष्ट, मोठे महाराज येणं, मोठे कार्यक्रम करणं ही चांगली गोष्ट, याच्यात वाईट काय आहे? ज्याच्यामधनं समाजामध्ये जागृती होते, मास स्केलवरती प्रोग्राम करणं हे राजकारणात करावंच लागतं. त्याच्यामुळे माझ्या पक्षाच्या नेत्यांनी ते केलं तर ते उत्तम केलं, मी त्यांचं अभिनंदन करतो, मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यात काहीच वाईट नाहीये. आणि मला त्याची फार आवश्यकता वाटत नाही. ते करतायत तर आणखीन कोणीतरी काहीतरी करायचं, याला काहीच अर्थ नाहीये. ते करतायत त्याच्यात मी सहभागी आहे. आय एम पार्ट अँड पार्सल ऑफ व्हॉट दे आर डुइंग बिकॉज दे आर माय पार्टी पीपल. आणि मी जनरल लोकांमध्ये फिरून मोदींबद्दल लोकांना काय वाटतं, त्याच्यानंतर लाभार्थी कोण कोण आहेत, आता अशा ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते पण जनतेत असतात. ते असं नाही की ते फक्त मोठे मोठे कार्यक्रम करतात. तेही ही जी आमची विकसित भारत संकल्प यात्रा आहे त्याच्याबरोबर फिरतायत, तेही लाभार्थींकडे जात आहेत. त्याच्यामुळे हे बाहेरनं कोणीतरी निर्माण केलेलं परसेप्शन आहे की हे 3-4 लोक आहेत, हा हे करतोय, हा हे करतोय आणि हा खाली खाली फिरतोय. हे असं नाहीये. हे दाखवण्याचा, भासवण्याचा काहीतरी प्रयत्न केला जातोय. मी त्याच्याशी सहमत नाहीये. मी माझं काम करतोय. ठीक आहे, आपण एक वेळ समजू की हे विरोधकांचं नरेटिव्ह आहे. पण आता तुम्ही म्हणले की पुणेकरांना काही समस्या सुटणं गरजेचं आहे. तुम्ही दिल्लीमध्ये काम केलं, तुम्ही मोदीजींच्या जवळ असता, म्हणजे कामानिमित्त, पक्षाच्या कार्यानिमित्त तुम्ही शहाजींच्या जवळ असता. तर जर समजू आपण, जर पुणेकरांनी तुम्हाला संधी दिली, पक्षाने संधी दिली आणि पुणेकरांनी निवडून दिलं, तर पुण्यासाठी, पुण्याचं अजून जीवनमान उंचावण्यासाठी तुमचं विजन काय असणार आहे, किंवा आता तुमचं काय विजन आहे? पुण्यामध्ये मी आता जे फिरलो, मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ऐकले आणि पुणेकर असल्यामुळे पुणेकरांचे प्रश्न सोडवणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीने कुठलंही पद मिळालं तरीही, पद नाही मिळालं तरीही, इलेक्शन लढलो कुठलीही तरी, इलेक्शन नाही लढलो तरी, आय एम कमिटेड फॉर मेकिंग पुणे ए ग्लोबल सिटी, सांस्कृतिक पुणे, विकसित पुणे. मी ज्याला फिरतो, इंदोर सारख्या शहरामध्ये फिरतो, मी लखनौमध्ये फिरतो आणि असे असंख्य शहरं मी पाहिलेली आहेत. आणि माझ्या असं लक्षात येतं की ही कालपर्वा उभी राहिलेली शहर आहेत आणि याच्यामध्ये इतकी रिंग रोड्स आहेत सुंदर. आता पुण्यामध्ये रिंग रोड का नाही होऊ शकला? माझ्याकडनं जो प्रयत्न तो मी करणारच, का नाही करणार? त्याच्यासाठी कोणी मला तिकीट दिलं पाहिजे, निवडून दिलं, अशी प्रीकंडिशन कुठली नाही. करायचंय म्हणजे करायचंय. विमानतळ आहे, एअरपोर्ट आहे, त्याची फक्त धावपट्टी थोडी लांब करायची, ज्याच्यामुळे इंटरनॅशनल फ्लाईट्स उतरतील
आणि त्याच्यामुळे डायरेक्टली कंपन्या इथे येतील, आणखीन त्यांची सुविधा होईल, इन्व्हेस्टमेंट वाढेल. चांगली गोष्ट आहे. कितीतरी मोठे प्रकल्प आणता येऊ शकतात, पेंडिंग प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो. या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण केल्या पाहिजेत असं मला वाटतं. ते प्रयत्न करतातच आहेत. दुर्दैवाने गिरीश बापटांची तब्येत ढासळली कोविडमध्ये, आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांची इच्छा होती. अच्छा, बापटांचं घर दिल्लीतलं जे आहे आणि माझं घर ते अगदी पुढे मागे, त्याच्यामुळे मी अगदी सहज उठून बापटांच्या घरी जायचो. अरे सुनील ये, साबुदाण्याची खिचडी खा, उपमा खा. अत्यंत त्यांचा स्वभाव हा मन मिळावू आणि खूप जनतेचा माणूस होता. हॅट्स ऑफ टू हिम. यांची आठवण येते मला. ते कधी उठून माझ्या घरी यायचे, कारण पार्लमेंट ऍडजॉर्न झाली, गाडी काढली, सुनील कुठे आहेस, येऊन बसायचे, गप्पा मारायचे, आणि त्याच्यामुळे आमचे खूप घट्ट संबंध होते. पण वर्षभरातच कोविड आला. कोविडमुळे हालचाली बंद केल्या. कोविडमध्ये पण पुण्यात खूप चांगलं भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे. आमच्या महापौरांनी त्याला खूप चांगलं काम केलेलं आहे, आणि आपण अप्रिशिएट केलं पाहिजे. ज्यांनी जे चांगलं काम केलं ते अप्रिशिएट केलं पाहिजे. गिरीश बापटांनी खूप चांगलं काम केलं, पण नंतर त्यांची स्वतःची तब्येत ढासळली. त्या तब्येतीचा कोविडशी संबंध नाही, पण तब्येत ढासळत गेली आणि आमच्या दुर्दैवाने त्यांचा स्वर्गवास झाला. आणि त्याच्यामुळे, नाहीतर मला खात्री आहे की जे देशाकडनं पुण्याला आणण्याची जी गरज होती ते त्यांनी नक्की केलं असतं. सर, आता बापट साहेबांबद्दल तुम्ही बोललात. आता तुम्ही लोकांमध्ये फिरताय आणि पक्ष संघटनेमध्ये तुमचा आता जोरदार संपर्क सुरू आहे. मला सांगा की तुम्हाला स्वतःला पोकळी जाणवते का पुण्याच्या राजकारणामध्ये? कारण आम्हाला पत्रकार म्हणून जाणवते की गिरीश बापटांसारखा शहरव्यापी नेता जो आहे म्हणजे तो सध्या नाहीये. आपण जे जनरली भाषणामध्ये म्हणतो ना, एखादा माणूस गेला की कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्यावर म्हणतो ना, बरोबर. तर ही पोकळी तर नक्की निर्माण झाली. पुणे इज मिसिंग बापट साहेब 100%. मी अनेक ठिकाणी गेलो, मला अगदी ऑटो रिक्षावाले म्हणायचे की बापट साहेब आमचे होते. हे जे आमचे होते, हे जे आपले पण आहे ना बापटांबद्दल, हे निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. आता असं आयुष्य घालवण्याची गरज आहे पुण्यामध्ये. समर्पितपणे पुण्याच्या विकासासाठी कार्य केलं पाहिजे. अगदी काय एखादी आठवण सांगू शकाल बापट साहेबांविषयी? तुमचे काय संबंध होते? कसं भावनिक तुम्ही जुळलेले होता? किती आठवणी सांगायच्या. म्हणजे मला ते पक्ष कार्यालयामध्ये सेवा सप्ताह ज्यावेळेला चालू होता त्यावेळेला त्यांनी मला कार्यालयात बोलवलं. एक तर त्यांच्या कार्यालयात बोलवलं, सगळ्यांची ओळख करून दिली, मायेनी ओळख करून दिली. आपल्या पुण्याचाच हा देशाचं काम करतो असं त्यांनी अगदी कौतुकाने सांगितलं होतं, पाठीवर हात ठेवून. दिल्लीमध्ये माझ्या दिल्लीत आठवणी खूप आहेत, कारण ते दिल्लीत भेटायचे ना साबुदाण्याची. अच्छा, ते मला माझ्यासाठी मला आवडते म्हणून चितळ्यांची आंबावडी आणखीन बाकरवडी, आंबावडी आणि बाकरवडी या दोन गोष्टी ते न विसरता घेऊन असे मोठे कार्टून भरून घेऊन यायचे. कारण माझा स्वभाव वाटायचा आहे. पुण्यातलं कितीतरी ग्रुप दिल्लीला आले की माझ्या घरी येतात, मी त्यांना बोलवतो, त्यांना दाखवण्याचा. आता रिसेंटली एक ग्रुप आला होता, त्यांना नवीन संसद भवन दाखवायचं होतं. मी पासेसची व्यवस्था करून गेली, ते गेले, योग्य वेळेला जाऊन आले. नंतर घडलेली जी दुर्दैवी घटना आहे त्याच्यानंतर आता वर्ष दीड वर्ष मला नाही वाटत कोणाला संसद भवन दाखवायला वगैरे. पण हे मी कायमस्वरूपी करत आलेलो. याच्यात बापटांचा खूप मोठा मला आशीर्वाद असायचा. माझे काका वसंतराव देवधर, त्यांचं वय 90 वर्ष आहे, तर त्यांची तब्येत खालावली. तर मी बापटांना फोन केला, गिरीशजी काकांची तब्येत जरा डाऊन आहे, मी दिल्लीत आहे. अरे तू कशाला काळजी करतोस, तू बिलकुल काळजी करू नकोस. म्हणून त्यांनी बुटालांना फोन केला, डॉक्टर बुटाला. ते घरी आले आणि रेग्युलर माझ्या काकांचं ब्लड टेस्ट वगैरे आणि त्यांना औषध देणं. मग मी घरी आलो पुण्यामध्ये. त्यावेळेला बापट आले भेटायला आणि माझ्यासाठी सफारी सूट एक भेट घेऊन आले. सुनील तुझ्यासाठी मी आणले. अहो कशासाठी हे सगळं? ही जी माया आहे ना, ही आत्मीयता, हा कोणी विसरू शकणार नाही. बाबा सर, संघकार्य झालं, राजकीय झालं, आता एक शेवटचे 2 प्रश्न वैयक्तिक. तुम्ही उत्तम प्रकारे कुक आहात, उत्तम प्रकारे जेवण बनवू शकता असं आम्ही ऐकलंय. त्याचबरोबर जेवण आणि गायन ह्या दोन्हींची जोड तुमच्याकडे आहे की म्हणजे 5000 गाणी तुम्हाला पाठ आहे असं ऐकलंय. काय काय अजून कुठले गुण आहेत ते सांगा. कुठले गुण या निमित्तानं पुणेकरांना कळते. मी
मला आधीपासूनच हौस होती पाककलेची. आणि पुण्यामध्ये शाळेत शिकत असताना माझ्या आजीकडनं मी गाजर हलवा बनवायला शिकलो. आणि मी पाटीवर, शाळेच्या पाटीवर असं पेन्सिलने लिहिलं, येथे गाजर हलवा शिकवला जाईल. पाटी लावून ठेवून. ही 1978 ची पुणेरी पाटी आहे. येथे गाजर हलवा शिकवला जाईल. आणि मग आमच्याच वाड्यात देवधर राहायचे, एक दुसरे देवधर, आमचे नातेवाईक नव्हते. तर त्या मावशींनी मला सांगितलं की मी पहिली स्टुडंट बनते, तुम्हाला शिकव बघू. आणि मग त्यांच्या घरी बसून मी गाजर हलवा शिकवला. तो गाजर हलवा काय, तो गाजर पाक झाला होता असा. आणि त्या माऊलीनी काही नाही, मी जसं सांगितलं तसं त्या करत गेल्या. अपार्ट फ्रॉम दिस मला माझ्यामध्ये तो बल्लवाचार्य आहे. म्हणजे चहा करून देणं. माझ्याकडे शाखेची 20-25 लोक यायचे. आई शाळेत गेलेली असायची आणि मी पटापट पोहे बनवून घालायचे, चहा बनवून द्यायचा. हे शिकलेलो आहे. मेघालयात प्रचारक गेल्यानंतर 5 वाजल्यानंतर दहशतीचं वातावरण, तुम्ही बाहेर पडायचं नाही, घरी जेवायला बोलवणारं कोणी नाही. मग स्वयंपाक स्वतः करायचा. तर स्टोव वरती स्वयंपाक करायला मी शिकलो, सगळ्या भाज्या करायला शिकलो. पिठलं येतं मला, उपमा येतो, सगळ्या गोष्टी येतात. मग खेडेगावात गेलो तर चूल पेटवता यायला लागली, कारण तिथे स्टोव पण नव्हता. मग त्याच्यामुळे ते चूल पेटवताना किती अंतर असलं पाहिजे तोंडापासून नळीचं, नळीपासून त्या लाकडाचं, की जेणेकरून बिना डोळ्यामध्ये धूर गेले तुम्ही ते पेटवताना येते, चूल पेटवता येते, भाकरी भाजता येते, सगळं करता येतं. आणि मला हौस पण आहे. म्हणजे मी इन्व्हाइट करतो या 10 जण आणि मी छानपैकी ऍप्रन लावतो आणि मस्तपैकी 2-3 गोष्टी मी बनवतो. मग बाकी माझे सगळे स्वयंपाक मी माझ्याकडे शिकलेले. दुसरं, हिंदी चित्रपटांचा मला खूप शौक आहे. पुण्यामधलं कुठलंही असा सिनेमा हॉल नाहीये की ज्याचा मॅटिनी शो बघायला मी नाही गेलो. कारण मॅटिनी मध्ये जुने चित्रपट लागायचे. मला आठवतंय अलंकार सिनेमामध्ये मॅटिनी शो लागला होता, चोरी चोरी. तर मी गेलो, 12वीची सुट्टी होती, 12वीची परीक्षा झाली होती. चोरी चोरी बघायला गेलो. चोरी चोरी बघितला आणि तिथे रेग्युलर शो प्रेमरोग रिलीज झाला होता. तर मी लगेच प्रेमरोगचं तिकीट काढलं आणि तिकडनं बाहेर पडलो आणि आज जाऊन बसलो आणि प्रेमरोग पूर्ण बघितला. प्रेमरोग मला एवढा आवडला की मी बाहेर पडल्यानंतर पुन्हा प्रेमरोग बघितला. म्हणजे एका दिवशी अलंकार सिनेमामध्ये मी लागोपाठ 3 चित्रपट पाहिले, चोरी चोरी एकदा आणि RK फिल्मचा प्रेमरोग 2 वेळा. असा झपाट्या कुठलंही काम, माझी राशी वृश्चिक आहे. वृश्चिकचं असं महत्व आहे, वैशिष्ट्य आहे की एखाद्या गोष्टीवर प्रेम केलं तर प्रचंड प्रेम, एक्स्ट्रीम. आणि एखाद्याची जर तिरस्कार केला, घृणा, शत्रुत्व केलं तर एक्स्ट्रीम. झालं असं की हे सामाजिक काम, संघाचं स्वयंसेवकत्व, देशासाठी काम, याच्यामुळे तो जो विरोध झाला जो होता ना, तो खूप डायल्यूट होत गेला आणि तो एक्स्ट्रीम लवचा तो अधिक वाढत गेला. त्याच्यामुळे ते अजूनही आहे. आणि मग त्यावेळेला जी सगळी गाणी लक्षात होती ती अजूनही आहेत. आणि खास करून मी लताजींचा भक्त आहे. म्हणजे लताजी माझं दैवत आहे. रिअली आय वर्शिप हर. म्हणजे तुमच्या आयुष्याच्या सगळ्या मूड्समध्ये, कुठल्या आनंदाच्या मूडमध्ये, निराशेच्या मूडमध्ये, फ्रस्ट्रेशन मध्ये, दुःखामध्ये, मन तुटलं, काही झालं, देर आर नंबर ऑफ लता सॉंग्स. दे वर्क ॲज मेडिसिन. ते औषधाचं काम करतात. मी दीदींना भेटलो, थेरपीट आहे. त्यांनी 15 मिनिटं मला वेळ दिला आणि त्यांच्या गाण्यांबद्दल, माझं त्यांच्याबद्दल असलेलं ज्ञान त्यांनी ऐकलं आणि त्या 2.25 तास माझ्याशी गप्पा मारत बसल्या. एकदा उपमा, मग 2 वेळा कॉफी. आणि मग त्याच्यात इतक्या त्या गप्पा रंगल्या की शेवटी त्यांचा भाचा, ज्यांनी माझी भेट घडवून दिली, त्यांनी पाठीमागून इशारा केला की आता थांब, त्यांचं वय 88 आहे. आणि मग मी थांबलो. पण जाताना त्यांनी मला सारेगमचा कारवा भेट दिला. तुम्ही माझ्या घरी जपून ठेवलाय. आणि याहीपेक्षा मोठं सर्टिफिकेट म्हणजे त्या उठल्या, त्यांच्या खोलीकडे जायला लागल्या, मी दरवाजाकडे जायला लागलो. त्या जाता म्हणाल्या, खूप कळतं हो देवधर गाण्यातलं तुम्हाला. आता याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट काय असू शकतं. सोयाजवीत आशाजी, मी त्यांचाही तेवढाच मोठा फॅन आहे. आणि त्यांच्याबरोबरही 2 तास गप्पा माझ्या झालेल्या आहेत. भयंकर फॅन आहे मी त्यांचा. म्हणजे मला हे सगळे आवडतात. लता, आशा, किशोर, मुकेश, महेंद्र कपूर, तलत महमूद,
मला अगदी करण दिवाण, C.H. आत्मा आणि कुंदनलाल सहगल, राजकुमारी हे सगळे आवडतात मला. 1945 पासून ते 2023 पर्यंतचे सगळे गायक आणि सगळ्या प्रकारची म्युझिक आवडतात. मराठी गाणी मला प्रचंड पाठ आहेत. मराठी सकाळी उठल्यावर माझी प्लेलिस्ट असते मराठी भजनांची. माणिक वर्माचा मी जबरदस्त चाहता आहे. माणिक वर्मा आहेत, भीमसेन जोशी आहेत, सुधीर फडके आहेत, जगदीश खेबुडकरांची गाणी आहेत एवढी. काय मराठी गाण्यांचा साठा आहे, प्रचंड साठा आहे. त्याच्यामुळे ते एक असं विश्व आहे की ज्याच्यामध्ये मी गेलो दिल्लीच्या माझ्या घरामध्ये ते सगळ्या रेकॉर्ड्स आणखी असं सगळं बघितलं. आणि केंद्रीय मंत्री आले होते घरी चहा प्यायला. ते म्हणाले, सुनील जी ये सब सुनने को आपको टाइम कब मिलता है? त्याने मी म्हटलं, भाई साहब यही मेरा मुख्य जीवन है, समय मिला तो थोड़ा सा मैं राजनीति गाण्यांबद्दल माहितीच आहे की गाता येतं कसं आहे? हा, म्हणजे मी हमाम घराण्याचा सिंगर, बाथरूम सिंगर. माझा सूर नाही चुकत. म्हणजे आवाज माझा तुम्ही आता ऐकताच आहात काय आवाज, आणि तो भाषण देऊन देऊन कसा झाला बरोबर. पण माझा सूर नाही चुकत. यू टेल मी सॉन्ग, आय विल सिंग. सूर नाही चुकणार, आवाज तुम्ही सहन नाही करू शकणार. कदाचित वर जायला सांगितलं तर वरती जाऊन आवाज बसलेला असल्यामुळे बसेल. सर, सूर तुमचा आवाज वर जाऊ शकतो हे नाही. ठीक आहे सर, आज तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून एवढा वेळ दिला. आपल्या एवढ्या गप्पा झालेल्या आहेत, म्हणजे पुण्यापासून ते नॉर्थ ईस्ट पर्यंत आणि दिल्लीतून पुन्हा पुण्यापर्यंत ज्या सर्व प्रश्नांना तुम्ही दिलखुलासपणे उत्तर दिली त्याबद्दल खूप आम्ही आपले आभारी आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. युट्यूबवर जर पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला. तोपर्यंत इथेच थांबू. धन्यवाद.